सकाळ मित्रांनो. आज दिवस 4था. कसारा घाटाच्या जवळ आहे. माझी तयारी पूर्ण झाली आहे. आता पालखी निघेल थोड्याच वेळात आणि पालखीसोबत आपण जाऊ. खूप मजा येणार कसारा घाट चढायला. मग आमचा हॉल इगतपुरीच्या पुढे आज पिंपळमोड असणार आहे, बघू शकता. नजारा पण खूप भारी आहे. झोपलेले त्यांना उठवण्यासाठी काका अध्यक्ष आमचे अविनाश पाटील. थंडी आहे. ऍक्च्युली याला कोणतरी उडवलं असं, त्याच्यामुळे तुझा पाय त्याच्यामध्येच गेलाय भाई. कोणा मुलं? साहेबां मुलं. साहेब काय बोलले? साहेबांना पहिला फोन केला, साहेब बोरडले. बोललो शांत आता 10 मिनिटं धांदल चालू आहे, तू फोनवर फोन करतोस. मला वाटलं भाई, मला वाटलं तुम्ही गेले म्हणून मी भाई पल 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 पलते आतमध्ये होतो. लाईट 50 वेळा बंद चालू सामान बाकी आहे. मी 2 वेळा कपडे चेंज केले. चला कपडे घातले. हा माझा भाऊ मला भेटायला आलेला आहे. ब्रिजेश भाई सगळं माझं शूज पासून सगळं माझं आहे. साईराम भावांनो, आपल्यासोबत आपले विनी भाई आहेत आणि आम्ही चढतोय कसारा घाट. की जय बाप, जय साईनाथ महाराज की. ओम साई, ओम साई, ओम साई, जय साई. सो आता घाटन देवी आता जवळच आहे, फक्त 9 किलोमीटर. आणि आपला कसारा घाट चढला म्हणजे बाबांपाशी जवळ जाण्याचा 50% मार्ग संपला. काय बोलता भाईंनो? कालचा उद्याचा टप्पा खूप मोठा आहे. त्या अख्खा एके दिवसात 30%. चला चला पटापट घाटन देवीला. असं आधी मध्ये दर्शन घ्यायला शनिवार आहे. हा बजरंग बलीचं दर्शन मध्येच आपल्याला देऊळ लागतो एक बजरंगलीचा. घाटन देवी माते की भाई संकट मूर्त हनुमानाला तर दर्शन घ्यावंच लागेल ना. आणि शनिवार आलाय जोडून भाई. तोच काढणार आहे कलियुगात. आणि खूप मोठा प्रसंग घडलाय आता आमच्या एका माणसाच्यामुळे. त्याची फक्त बॅग आमच्याकडे राहिली. तो आम्हाला बोलतोय की तू आम्हाला सोडून गेला आणि तो स्वतः पहिला पुढे आहे. त्यासाठी आम्ही 1 तास झालं अजून पायथ्याशीच थांबलो होतो. आत्तापर्यंत आम्ही घाटनदेवी चढली असती. मिनिट आता फुल वैतागल्या त्याच्यामुळे आता मोबाईल पण राहिला खालीच. त्याच्यामुळे नाही रेला, सगळ्यात पहिला मोबाईल राहिला. अच्छा, मोबाईल राहिला. मोबाईल आणायला तेवढा मागे गेलो 1 किलोमीटर. परत आलो.
परत तो सांगतो मला टाकून गेले तुम्ही लोक. मग थांबलो त्याच्यासाठी. मग परत तो त्याच्या फोनवरनं फोन करतोय मला टाकून गेले हा हे ते. आता समजते तो आता समजते तोच पुढं आहे. आणि आपण बसले अर्धा एक तास त्याची वाट बघत. नशीब हे लोक आले नाही तर समजला पण नसता. घाटात कोणते फोन पण नाही लागत. बाबा प्रसंग बघतात आपला, बाबा अंत बघतायत. पण जायचं आहे, शिर्डी पोचायची आहे आता. पटापट पावला घाटन देवी. तो गेलेला 1 तास अर्ध्या तासात कव्हर करा. आणि तो वॉशरूमला गेलेला. वॉशरूमला एवढा वेळ? एवढा वेळ तो त्याची बॅगच चुकामुक आपल्याकडे झाली. नव्हती. बॅग आपल्याकडे होती म्हणून सगळी चुकामुक झाली. सेटिंग अशी झाली, त्याने मावर बॅग दिली आणि तो वॉशरूमला गेला. आणि आम्ही तिथेच बसलेलो. त्याला वाटलं आम्ही पुढे गेलो तर त्याचं तो नाव निघून काय? गणेश गणेश जोशी. गेला. भेटेलच तो आपल्याला पुढे. त्याला घेऊ साईडला जरा, दाखवतो तुम्हाला तो. घाटन देवीची अवघड वाट. त्या एका माणसामुळे आम्हाला एवढा मागे राहायला लागला. साईराम. मानाचे मानकरी पण थांबलेत पुढे. 700 रुपयाने ब्रिजेस आले. काही आम्हाला सांगितलं का तो तुमचा पार्टनर पुढे गेलाय, नाहीतर आम्ही तिथंच बसून राहिलो असतो त्याची वाट बघत. असा झाला असतो काय? असा असा जावा लागला असता आपल्याला. चला जाऊया, पटापट पटापट पावला टाकू, घाटन देवी चढू. आणि आम्ही चालता चालता आम्हाला हे दृश्य दिसलेलं आहे. सगळं ऑइल सांडलंय. ऑइलने अख्खी गाडीच सांडली. ती लॉरी पलटी झालेली आहे पलटी झाली. आणि गाडीमध्ये ऑइल होता तो पूर्ण रस्त्यावर. डिझेल आहे वाटतं हे. नाही, अरे गोण्या आहेत त्या. तांदूळ का गहू आहेत काहीतरी. हे मग खालची गेले असतील. डिझेल आहे ना पूर्ण. हा बघा डिझेल सांडलाय त्या गाडीचा. आणि गाडी खूप मोठा टेलर आहे हा, म्हणजे ट्रॉली सारखा आहे. तो बनशील हसलाय बघ. खाली जाता आता वाचलाय. खाली जाता आता वाचलाय. खाली जाता आता वाचलाय. आपल्या काय आहे गाडी बघ रे. हाच तो गणेश दादा. ह्याच्यामुळे आमचे विनू भाई रागवले होते, त्यांचा रिदम तुटला होता आणि त्यांना आता त्यांनी पकडलाय पळत पळत येऊन. कसा वाटतंय विनू भाई? बघा आता गणेशला विचार. आणि तो अंशुमन कोणच्यावर गेलता आजचे? चला आता आपण आले आता हनुमान मंदिराला शनिवारचे. पुढा पण थांबायचा आहे ना इगतपुरी म्हणून. त्याच्या आधी सोडा पिवाला थांबता. सगळे पॉट ठरलेले आहेत, नेमलेले. मानाची मान तिथे द्यावाच लागते. बजरंग बली की गणपती बाप्पा मोरया. सुमन जानकी जय बोलो हनुमान की. एक ही नारा एक ही नाम. जय श्री राम जय श्री राम. बोलो बजरंग बली की जय. पवन पुत्र हनुमान की जय. रामदूत हनुमान की जय. चला. कसं आहे मस्त आहे. टॅग करा गुरुदत्त साई सेवा मंडळ. नाद करते का? हा कसं आहे नाद करते का? खोटं बोलायचं नाही.
कॉपी कॉपी करायची ना. चला आज तुम्ही बसून थांबा ना जरा 2 मिनिटं थांबा ना. आपल्या हातात येईल. जाम लांब आहे अजून. अरे यार विशाल जाम लांब आहे ते भाई अजून. अरे भाई चल ना चढण चढायचे फक्त. अरे इथं थांबू, चल पुढे थांबू. चल चल ये. फायनली घाटन देवीला आलोय आम्ही. घाटन देवी माते की साई बाबा की जय. ओम साई ओम साई. प्रत्येक पदयात्री इथं आल्याशिवाय त्याची पदयात्रा पूर्ण होत नाही. आणि इथं आल्यावरती 50% पदयात्रा कंप्लीट होते काय. चला आता थोडासा विश्रांती घेऊ आणि देवी माते की जय. सगळे आमचे मंडळाचे आमच्या पदयात्रेतले सगळे माणसं थांबलेत. आम्ही पण थांबणार. चला चला संभाजी झोपलेला आहे. संभाजीला उठायचं नाहीये. झालेलं आहे. आता आपण पुढचं प्रस्थान करूया. आपल्याला अजून नाही अजून 4.5 किलोमीटर चालायचं आहे. हा बघा मेन ब्लॉगर गमचा पडला. ज्याला व्हिडिओ काढायची आहे तोच झोपलेला आहे आणि कॅमेरा दुसऱ्याच्याच हातात देऊन व्हिडिओ शूट चालू आहे. शिट्टीवर आता शिट्टीवर बसायला. आपल्या साईरामला भेटायला ह्याचा मित्र परिवार आलाय. साईराम. बाकी दर्शन कैसा साईराम साईराम. तरी मी आठवण काढत होतो दुपारी. आम्हाला पण एक व्हिडिओ होते. लेमन यो येडा आहे का येडा. येडा गेला रूम बसला पण येडचा. माम ए माम अत्तर. अरे सॉरी सॉरी. सगळे बालकुमची पोरा शिर्डी जाऊन आली. सफर कसा चाललंय. पावर घेतलेली रनिंग घेतली. स्टार्टर मारलेला गाडी चालू केलेली भाई. पहिला गेअर टाकलेला बाई. पहिल्यावरती कधी कशी फ्रीवच नाही आला तो. काल तर कसा प्रवास चालू आहे. टेम्पो ना कसा प्रवास. एकदम एकदम अरे भाई. आता कधी काय स्पॉट जाऊन थोडी आता पुढे जाऊन आता झोपाचा डायरेक्टर नमस्कार मित्रांनो. ॲक्च्युली आता आम्ही गोटी गावात पोहोचलोय. खूप गर्दी बघू शकता. हे गोटी गाव आहे. त्या प्रकारची गर्दी. आम्हाला चालायला जागा नाहीये. अवघा आनंदी आनंद. श्रावण बाळा संगे सारे भजनी धुंद. झाडलं बोलावून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्यानं आज्ञा मला. माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. झाडलं बोलावून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्यानं आज्ञा मला मी निघालो. अहो येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. थांब ना. गाणं बोला. साई जय नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः.
फुल माइंड फ्रेश झालाय. बाबांची गाणी कानावरती पडली ना सगळ्यात त्रास निघून जातो. साईराम गावातली पालखी कुठली तरी निघाली आहे माहीत नाही. अहो कुठली पालखी आहे? कुठली आहे? अच्छा ओके. छोटी छोटी मुलं पालखीला. ताई शिर्डीची आहे मग? खेड कुठल्या देवाला जाते? अच्छा भैरवनाथ आला. या पालखीमध्ये महिला वर्ग पण जास्त आहे. म्हणजे ही गावातली पालखी आहे. गावातल्या ग्रामदेवताला किंवा कुलदेवताला ही पालखी जाते वाटतं. चला आमच्यासोबत चालले आहेत. त्यांनाही बाबांची भजनं गातील, आपण त्यांची भजनं गाऊ. चलो साईराम. साई बाबा शिर्डीला पायी चालत येईन. वाट असे ती वळणाची तुला खांद्यावर घेईन. तुला पालखीत मिरवीन. तुला खांद्यावर घेईन. तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. पायी चालत नेलया सबुरी वाल्यानं. पायी चालत नेलया श्रद्धा सबुरी वाल्यानं. साई तुझ्या दर्शनाची मला लागली तर. बघा सगळी पोरं सगळी पदयात्री ते हमखास थांबतात त्या मामाची भेळ खाण्यासाठी. तो तुझ्यासोबत होता. तू पुढे गेला? हां तो अविनाश नाही. तो सुकडा होता ना. रात्रीच्या प्रसंगी सगळे थाक मार हारून सकाळपासून चालून नंतर त्यांची जी सर्जरी होते हे आपले डॉक्टर MDDH बाळकुंपाडा नंबर ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट आणि 12वी नापास आणि त्याचे रुग्ण
दहा वेळा किडनी स्टोनचा अटॅक आलाय. तरी 15 वेळा त्यांनी ऑपरेशन केलंय आणि नवीन माणसाला घेऊन आले, नवीन पंढरला. आणि पण इलेक्ट्रिशियन आहे. इलेक्ट्रिशियन आहे. इलेक्ट्रिशियन फुल चालले ऑपरेशन. आणि बघा 3 सिरिंजा घुसवले. रात्री सकाळी उठतच नाही पाहिजे. आणि डॉक्टर आणलाय स्पेशल मागवलं केनियावरनं. हां साई महिराज. तर मित्रांनो, भावांनो, आत्ता नाचून झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, जेवण झालं आणि आजचा हा 4था दिवस संपलेला आहे. उद्याचा पल्ला खूप मोठा आहे, 5वा दिवस. उद्या आम्ही सिन्नरच्या म्हणजे वेशीवरती म्हणजे बाउंड्रीवरती म्हणजे सिन्नर पोचलो समजा. म्हणजे उद्या सिन्नर पोचायचं आहे. हा जो पट्टा आहे तो खूप मोठा आहे, तर आम्हाला लवकर उठायचं आहे. लवकर म्हणजे पालखी काढायची आहे, लवकर तिथे पोचायचं आहे. सो आता झोपणार आहे आणि उद्या सकाळी 4ला उठून चालायला चालू करणार आहे. अजून एक दिवस कमी झाला आणि अजून एक दिवसाची वाढ झाली आपल्या परिक्रमेमध्ये आणि पदयात्रेमध्ये. चला भेटूया उद्या.